शिस्तबद्ध या ठिकाणी वागणं आणि खेळणं अतिशय छान वाटलं. आणि आज मी प्रत्यक्षात खेळ पाहतोय. सकाळपासून जवळजवळ 2-3 टीमचा खेळ झालेला आहे या ठिकाणी आणि अतिशय सुंदर असं समालोचन या ठिकाणी काशीद साहेब आणि त्यांचे सहकारी रवी साहेबसुद्धा करतात. आणि यापुढे देखील या सामन्याला चांगली रंगत असेल पुढचं मी समालोचन त्यांच्याकडे देतो. नक्कीच पहिला चेंडू नक्कीच खेळत असताना वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक स्ट्राईकर रोटेट करत असताना मयूर नितीनच्या पहिल्या चेंडूला सीमारेषेलगत धाडला हा चेंडू. आणि संघाचा श्री गणेश करत असताना प्रथम नाणेफेकी विजय झाल्यानंतर फलंदाजीसाठी सज्ज झाले ते ज्ञानदीप संघ. आणि बघता बघता पहिल्या चेंडूला सहा धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटली. श्री गणेशा झाला तो 6 या धावसंख्येने. सुरेख फटकेबाजी मयूरच्या माध्यमातून. दुसरा चेंडू पुन्हा एकदा नितीन माने कार्पेट पद्धतीने नक्कीच टोलेला हा चेंडू जमिनीला समांतर मारलेला हा फटका. बघता बघता 2 धावसंख्या पाहायला भेटल्यात मयूरच्या खात्यात, संघाच्या खात्यात. जर विचार केला तर आजच्या दिवसात प्रथमच नाणेफेकी विजय झाल्यानंतर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संघाने फलंदाजी स्वीकारली आणि पूर्णपणे पहिल्या P1च्या षटकामध्ये उभारी घेत असताना मयूर खराब गोलंदाजी, पण बॅटीची अंधुणी काळा घेऊन गेलेला चेंडू यष्टीरक्षकाला कळू शकला नाही आणि चेंडू जातोय दन दन करीत सीमा रेषेलगत 4 धावसंख्येसाठी. म्हणजे जर विचार केला तर आताचा पूर्णपणे उपयोग फलंदाज घेत असताना P1च्या षटकाचा विचार केला तर रवींद्र सर, कालच्या दिवसाप्रमाणे आणि आजच्या दिवसाप्रमाणे कुठेतरी चौथा सामना चालू असताना धावांची रन मशीन नक्कीच इथे सुरू होत असताना सुरेख फटका स्लो पद्धतीने उंचावर टाकलेला हा चेंडूला फक्त मयूर दिशा देत असताना दिसला आणि चेंडू जातोय सीमा रेषेलगत बिग 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 6 ला जवाब फलंदाजी. निश्चितच दुसरा षटकार म्हणावा लागेल तो मयूर यांचा. ला जवाब फटकेबाजी नक्कीच पाहायला भेटते. जर कालच्या दिवसाचा रवींद्र सर कालच्या दिवसाचा विचार केला तर चौथा सामना आपण नक्कीच खेळत होतो. कुठेतरी चौथ्या सामन्यानंतर 40 ते 50 सरासरी पाहायला भेटले. पण आताचाही विचार केला तर आजच्या दिवसातील हा 5वा आपण सामना खेळतोय आणि 5व्या सामन्यामधील P1च्या षटकाचा विचार केला तर 16 धावसंख्या पाहायला भेटते. म्हणजेच जशी सुरुवात उन्हाचा तापता पाहायला भेटतं त्यावेळी नक्कीच धावसंख्येची रणनीती पाहायला भेटते. नक्की सर, सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस धावपट्टी थोडीशी ओलसर असते त्यावेळेस कुठे ती धावांची गती सुद्धा कमी झालेली आपण पाहिली. जसं उन्हाचं तापमान वाढत जाईल तसं धावांचा जो आपण म्हणतो शिखर आहे ते सुद्धा गाठण्यामध्ये किंवा फलंदाजांना या सगळ्या गोष्टी सगळ्या सोयीच्या होऊन जातात. नक्कीच कालच्या दिवसाचा विचार केला तर 67 धावसंख्या नक्कीच उभारल्या गेल्या होत्या श्री कुलस्वामी या संघाने. म्हणजेच कालच्या दिवसामध्ये हायएस्ट स्कोर जे उभारले होते ना त्या कुलस्वामी या संघाने उभारल्या होत्या. आणि आजच्या दिवसाचा सकाळच्या सत्राचा विचार केला तर कुलस्वामी हा संघ 51 धावसंख्या उभारणारा दुसरा संघ ठरला होता. सुरेख फटका मारण्याच्या प्रयत्नात तू मे इथे पाहायला भेटली. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षण कुठेतरी झेल पकडण्यासाठी आला होता, पण श्री मिलॉपचा क्षेत्ररक्षण तेथे पूर्णपणे कार्यरत असताना कुठेतरी कॉलिंग येथे पाहायला भेटली नाही आणि सुटलेला हा झेल. अशा प्रकारे जर विचार केला तर एकच काढला ना क्षेत्ररक्षणामध्ये एक काढलाय. ताळमेळ दिसून आलेला नाहीये. याच्या अगोदर जो सामना झाला शिवसह्याद्रीचा, याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून अंकुश यांची निवड झाली आहे. कृपया शिवसह्याद्रीच्या अंकुश यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. मी आमचे DGM PD चव्हाण साहेब आणि संस्थेचे आदरणीय संचालक चंद्रकांतदादा वराडी यांना विनंती करेन की या सामनावीराचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. PD साहेब आणि चंद्रकांतदादा वराडी. संघासाठी पहिलं अंकुश आपण यायचंय. अंकुश वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रवीण. शिवसह्याद्रीचा अंकुश यांनी सामनावीराच्या पुरस्कारासाठी यायचंय. पहिला 6 नंतर 2 4 4 1
पहिला षटका अखेर हाणामारीचा षटका अखेर. शिवसह्याद्रीचा अंकुश यांनी सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने आणि हा खणखणीत चौकार म्हणावा लागेल. सुरेख अशी फलंदाजी. निश्चितच 4 धावांनी वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 24. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूवर खणखणीत चौकार मारलाय आणि धावसंख्येला गती मिळाली आहे. धावसंख्या झाली ती 24. सुरेख अशी फलंदाजी. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा हाणामारी षटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय. दुसरा चेंडू डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आणि हा खराब चेंडू म्हणावा लागेल. खराब अशी गोलंदाजी. अवांतर धावसंख्येने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 25. दुसऱ्या षटकातील एकच चेंडू झालाय. धावसंख्या झाली ती 25. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज प्रवीण आपलं षटक घेऊन येतोय. सुरेख असं कव्हरच्या दिशेने मारलेला हा खणखणीत चौकार. सुरेख अशी फलंदाजी. धावसंख्येत गतीने वाढ होते. 4 या धावसंख्येने झाले धावसंख्या 29. काहीसं महागडा असं षटक. पहिलंही षटकात 20 धावा आणि हा दुसरंही षटक जवळजवळ 2 चेंडू 9 धावा. खूप चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. संघाचे धावसंख्येत मोठी वाढ होते. धावसंख्या झाली ती 29. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. हॅलो. पुन्हा एकदा यॉर्कर असा टाकलेला चेंडू. 1 धाव काढली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते फलंदाज यांना. धावसंख्या झाली ती 30. मयूर काहीच आक्रमक असं पहिलं षटक मयूरने हाताळलं होतं. आताही तो स्ट्राईकवर आलाय. बघूया किती धावा जमवतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग वरून मारलेला हा खणखणीत 4 रन के लिए गेंद वहां पे छक्का। सीमा रेषे के बाहर। षटकार. 6 गगनचुंबी छक्का। खटॅक। सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती मयूर यांची. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या झाली ती 36. दुसऱ्या षटकाचा खेळ चाललाय. धावसंख्या झाली ती 36. काहीस महागडं खूपच महागडं असं षटक आणि खराब अशी गोलंदाजी. 1 धावसंख्येने वाढ झाली आहे. अवांतर धावसंख्येने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 37. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 37. खराब गेंद। वाइट का इशारा अंपायर का। पुन्हा एकदा चव्हाण सर या समालोचनासाठी आपल्या बरोबर जोडले जात आहेत. नक्कीच त्यांचाही आवाज आपण या स्पर्धेसाठी लाभला आहे. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. जसा ही स्कोर होईल पुढच्या रणनीतीसाठी नक्कीच त्यांचा आवाज आपण ऐकूया. जर विचार केला तर आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा सर खेळ झालेला आहे आणि शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना कशा प्रकारे प्रवीण गोलंदाजी करतो बघितले जाईल. शेवटच्या चेंडूला कार्पेट पद्धतीने नक्कीच टोलवला आहे. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. तोपर्यंत 1 धावसंख्या नक्कीच पाहायला भेटली. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 आणि नक्कीच पुढचे 12 चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला भेटतील. एक प्रसिद्ध बैलगाडा शर्यतीतील छकडा मास्टर म्हणजेच चव्हाण सर येथे उपस्थित झालेले. यापुढील आवाज नक्कीच आपल्याला चव्हाण सरांचा पाहायला भेटेल. संपले आता सर. 2 ओव्हर 40 धावा आणि बॉलर
निश्चितच 2 षटका अखेर धावसंख्या झाली ती 40. सरासरी 20च्या सरासरीने धावा बनवतायत ते आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो विनोद. बघूया आपल्या धावसंख्येला रोखतोय का, संघाच्यासाठी गोलंदाजी कशी करतोय. दरम्यान उंच हवा में गेंद लपक लिया वहां पे, अच्छी कैच और विकेट. एक झटका. निश्चितच साहेब आपल्या पहिल्याच चेंडूवर एक गडी झेलबाद झालाय आणि धावसंख्येत काहीशी रोखण्याचा प्रयत्न करतोयत. पुढचा फलंदाज नाव काय, कोण आलाय? बॅट्समन विनायक. कट करण्याच्या नादात पूर्णपणे बीट झाले आहेत. स्लोअर वन असा चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे. 2 चेंडू 40 धावा. तिसरं षटक चालू आहे. काहीच चांगलं म्हणलं की काहीच वाईट असं घडतं. त्यासारखंच अवांतर धावसंख्येने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 41. तिसरं षटक चालू आहे. उलटा चेंडू पूर्णपणे मिस झालेत. एक एक रन धाव. चुरा लिया वहां पे बैट्समैन ने. विनायक ने 1 रन चुरा लिया है. थोड़ी सी रनगत मयूर काहीसा असा आक्रमक असा फलंदाज. या षटकातील जवळजवळ 3-4 चेंडू झालेत. पुन्हा एकदा उंच असा मारण्याचा हवा में प्रयत्न. गेंद, अच्छे रन. 4 टप्पा पडला. बाहेर होता ना तू, कॅच नाही आला. चौकार आणि मयूर यांच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. निश्चितच ही क्षेत्ररक्षकाने थोडा जरा प्रयत्न करायला पाहिजे होता. ही निश्चितच झेल झाला असता. धावसंख्येत 4 ने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 45. तिसरं षटक चालू आहे. खराब 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 अशी गोलंदाजी. अवांतर धावसंख्येने वाढ झाली. धावसंख्या 47. तिसरं षटक चालू आहे आणि या षटकात केवळ 7च धावा दिल्यात. षटक तसं चांगलं म्हणावं लागेल, पण अवांतर धावेनेच पुन्हा एकदा आणि हा खणखणीत षटकार. गगनचुंबी छक्का वहां पे, गेंद हवा में, 6 रन के लिए खटे. नक्कीच 6 धावेची भर. चांगलं षटक चाललं होतं, पण ह्या षटकात देखील 13 धावा दिल्यात त्या विनोद यांनी. एक गडी बाद केल्यात, 13 धावा दिल्यात आणि मयूर यांच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. 3 षटका अखेर धावसंख्या झाली आहे ती 53. हाफ सेंचुरी, संघाची हाफ सेंचुरी केली आहे ज्ञानदीप या संघाने. 3 षटका अखेर 53 धावा. नक्कीच चव्हाण सर, 3 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या 53. काय बोलाल या 53 धावसंख्येबद्दल? जोर से जोरात असे धावसंख्या, जलद गतीने धावसंख्या आणि धावसंख्येची रनांची जी गती आहे ती एकदम कोणताही दबाव नाही. गोलंदाजांवर दबाव टाकलेला आहे फलंदाजांनी, अशी ही धावसंख्या. नक्कीच जर विचार केला ना चव्हाण सर, पूर्णपणे दबाव मयूरचा पाहायला भेटतोय. जर मयूर याचा विचार केला ना तर त्याच्या बॅटीतनं आतापर्यंत 4 मोठे प्रहार 6 धावसंख्येसाठी आलेले आहेत. म्हणजे वैयक्तिक जर विचार केला तर चांगली रणनीती त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते.
सुरेख फटका त्या दिशेने विनायकही पूर्णपणे प्रयत्न करत असताना चव्हाण सर बघा 2 धावा. पूर्णपणे 7 क्षेत्ररक्षणाची भेटत नाहीये. RR चव्हाण साहेब आले. नक्कीच अजून दुसरे चव्हाण सर पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडलेले आहेत. म्हणजे चव्हाण सर आणि दुसरे चव्हाण सर पुन्हा एकदा त्यांचाही आवाज आपण या स्पर्धेसाठी घेऊया. परंतु क्षेत्ररक्षकाने फक्त एकच धाव दिलेली आहे. झालं. धाव संख्येत वाढ. सुंदर असं समालोचन माझ्या उजव्या साईडला चालू आहे. दरम्यान ओव्हर चेंज झालेले आहे. नाही, नाही. हवा में गेंद. अरे ओह, बापरे. नहीं नहीं. उसके बीच 2 रन ले लिए बैट्समैन ने. फील्डिंग में थोड़ी सी निराशा. यानंतरचा सामना रिद्धी सिद्धी पतसंस्था आणि पारिजातक पतसंस्था. पारिजात पतसंस्था आणि रिद्धी सिद्धी दोन्ही कर्णधारांना विनंती आपण टॉस की बॉस मध्ये यायचे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज सुरेख फटकेबाजी करत आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या नक्कीच पाहायला भेटते. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या आता स्क्रीन बोर्ड लागते ते 60 धावसंख्या. म्हणजेच आजच्या दिवसाचा विचार केला तर कुठेतरी मयूर चांगली कामगिरी करत असताना दिसतोय. या सकाळच्या सत्रामध्ये दुपारचं सत्र नक्कीच चालू झाल्यानंतर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. लाजवाब फटका. सुरेख क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. सुंदर फील्डिंग का मुजाहरा वहां पे. अच्छी फील्डिंग. अपने टीम के लिए बचाए रन. 2 रन बचाए उन्होंने. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. 4 चेंडूंचा चव्हाण सर खेळ झालेला आहे. 4 चेंडूंचा विचार केला तर उर्वरित 2 चेंडूंमध्ये मयूर पूर्णपणे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार. गगनचुंबी छक्का. बॉलर हो गए हक्का बक्का. खटक. नक्कीच जर चव्हाण सर जर विचार केला ना, जर ISPL सारखा खेळ जर पाहिला असताना तिथे जर हा षटकार नसता हा 9वा गेला असता. ज्यावेळी ISPL मध्ये 50-50 ओव्हर येते ना त्यावेळी हा जर तुम्ही त्याला चॅलेंज केला असता ना हा 9वा गेला असता. मग त्याला 9 धावसंख्या प्लस तुम्ही जी 50 पूर्ण करतात त्याच्या तुम्हाला एक्स्ट्रा धावसंख्या मोजल्या जातात. यस डबल 6 म्हणजेच 9वा म्हटला जाईल. सॉरी 46 धावसंख्येवर खेळताना दिसतोय आजच्या दिवसात मयूर. जर हा मोठा फटका लागला तर या स्पर्धेतील 50 नक्कीच त्याची मानली जाईल. बघा 50 करतो का नाही बघितले जाईल. कुलस्वामी चषक 2026 शेवटच्या चेंडूला आखरी गेंद निर्णायक गेंद. आणि नक्कीच मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि काय होतं बघितलं जाईल. आणि बघता बघता पंच नक्कीच निर्णय कळवतील आणि शेवटच्या चेंडूला बाद झालाय तो मयूर. धावसंख्याचा विचार केला ना सर त्याचा 48 धावसंख्या वैयक्तिक आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 70 धावसंख्या सर. चला पारिजात आणि रिद्धी सिद्धी. आजच्यापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये असा फलंदाज की ज्याने पारिजात पतसंस्था आणि रिद्धी सिद्धी या दोन्ही संघांचा टॉस करून घ्यायचा. मी संस्थेचे उपमहाव्यवस्थापक पंढरीनाथ चव्हाण यांना विनंती करतो की आपण टॉस की बॉस मध्ये यायचे. त्याचप्रमाणे महेश काशीद सर आपणाला विनंती की टॉस की बॉस मध्ये येऊन रिद्धी सिद्धी पतसंस्था आणि पारिजात पतसंस्थेचा टॉस करून घ्यायचा आहे. मयूर हा असा एकमेव फलंदाज ज्यांनी आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये 48 रन ची जी अशी सुंदर अशी खेळी केली. IT विभागाचे त्याबद्दल प्रमुख त्याचं मनपूर्वक आशिष क्षीरसागर. अभिनंदन. IT विभागाचे प्रमुख आपणही टॉस की बॉस मध्ये जायचंय. टॉस करून घ्यायचंय.
मामा बाचे जुगलबंदीचा टॉस आहे आता. टॉस की बॉस मध्ये मामा बाचे. चव्हाण काशीत जुगलबंदी आहे आता. नक्कीच आजच्या दिवसातील विचार केला तर 6वा सामना इथे खेळला जात आहे आणि टोटल सामन्याचा विचार केला तर 17वा सामना इथे रिद्धी सिद्धी बना पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड म्हणजे जर 17वा सामना पाहायला भेटतोय साखळी फेरीतील. यानंतर अजून एक सामना नक्कीच पाहायला भेटेल. येथे नाणेफेकी झालेली आहे आणि नाणेफेकी विजयी झालेत ते श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4 टॉस का बॉस मंचाजवळ इथे नाणेफेकी झालेली आहे. आणि जर पाहिलं तर रिद्धी सिद्धी संघ हा नाणेफेकी विजयी झालेला आहे आणि प्रथम चव्हाण सर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ज्यावेळी आजच्या दिवसात ना सर तिसऱ्या चौथ्या सामन्यानंतर ज्यांनी फलंदाजी घेतली ना तो संघ कुठेतरी विजयाच्या विजय उंबरठ्यावर जात असताना दिसला. तर जसं ताज्ञे साहेब म्हटले की आजची धावपट्टी ही फलंदाजीसाठी दुपारनंतर पोषक वातावरण आहे. त्याचाच आपण बघतोय की पहिल्या संघ जो फलंदाजी करतोय तो धावांचा पाऊस पाडतो आणि दुसऱ्यानंतर जो संघ दुसरी फलंदाजी करायला येतो त्याच्यावर थोडंसं रनांचं दडपण येतं आणि त्यामध्ये थोडं जे संघ आतापर्यंत ज्या मॅच झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दुसरी फलंदाजी करत असणारा संघ जो आहे तो सामना जिंकू शकला नाही असं म्हणावं लागेल. नक्कीच चव्हाण सर जर आता विचार केला ना तर वसंतराज या संघाला विजयाच्या दिशेने जायचं असेल ना तर प्रति षटकामागे 17 ते 18 धावसंख्या करणं कंपल्सरी असेल. कारण की 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला स्टार्टिंगचे 2 षटक तुम्हाला 40 धावसंख्यापर्यंत मजल मारणं कंपल्सरी असेल. पहिल्या षटकात नक्कीच 20 ते 25 धावा निघाल्या पाहिजेत तरच पुढचं लक्ष गाठू शकतो. त्यासाठी प्रथम षटक हे अत्यंत निर्णायक. 1 रन काढलेला आहे. नक्कीच चव्हाण सर जर विचार केला P1च्या षटकामध्ये तुम्हाला प्लेस बॅटिंग करून चालणार नाही. कारण की P1च्या षटकामध्ये तुम्हाला जशी बॅट घुमावता येईल तशी तुम्ही बॅट घुमवा आणि मोठे फटके लगवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. दुसरा चेंडू होते डॉट. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज विनोद उंचावले. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी आणि आपल्या संघासाठी काही धावा. नक्कीच आम्हाला इथे लोकांच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना दिसला आणि क्षेत्ररक्षणही सुरेख पाहायला भेटला. सुरेख फटका बॅटीची कळा थर्ड मॅनच्या दिशेने नक्कीच पाठवलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षण सजवलं होतं पण एका धावांनी नक्कीच भर पाहायला भेटली. जर आतापर्यंतचा विचार केला तर पॉवर प्लेच्या 4 चेंडूंचा खेळ झाला. पहिला चेंडू 1 धावसंख्या, दुसरा चेंडू डॉट आणि नंतरचे 2 चेंडूला 1-1 धावसंख्या. समीकरण 3 या आकडेवर येऊन पोहोचलेले. सुरेख फटक्याचा प्रयत्न सजवण्याचा मानस आखला होता पण आता कुठेतरी गोलंदाज पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना सर रनों पे अंकुश लगा दिया है गेंदबाज ने. अच्छी गेंदबाजी वहां पे. बैट्समैन को कोई मौका नहीं दिया वहां पे बड़ा शॉट खेलने का. सुरेखा गोलंदाजी सर बघा 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पूर्णपणे दबाव पाहायला भेटतोय गोलंदाजाकडनं. कारण की मोठा फटका लगावण्यासाठी कुठलाही एक स्लो पद्धतीचा चेंडू त्यांनी फेकला नाही आणि पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये दबाव बनवलाय तो गोलंदाज विजय या गोलंदाजाने. पहली ओवर में काफी एकदम अच्छा ओवर निकाला. वहां पे कोई रन का गुंजाइश नहीं. सिर्फ 3 रन गेंदबाज ने दिए. थोड़ा सा प्रेशर बढ़ता हुआ टीम के ऊपर. संदीप नवीन बॉलर नए गेंदबाज संदीप. इसके बीच 2 रन चुरा लिए बैट्समैन ने. पण
एकच वन शॉट नक्कीच इथे पाहायला भेटतोय. कुठेतरी धावचित करत असताना खेळाडूंकडनं झालेली चुकी. जिथे 2 धावसंख्या होती तिथे फक्त एकच धावसंख्या. 1 आणि 2 ने काही होणार नाही. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत दीपक निकमची पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा विचार केला तर विजय लाजवाब गोलंदाजी. पिवनच्या षटकामध्ये फक्त 3 धावसंख्या दिली आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून दीपक इथे गोलंदाजी करत असताना सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने टोलेला चेंडू जाते सीमारेषेलगत. 4 धावसंख्या. किरणचा विचार केला तर आता कुठेतरी हात खोलताना दिसत आहे चव्हाण सर. पहिला चौकार मारलेला आहे. थोडासा उशीर झालेला आहे. तरी पण क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जसं म्हणतात की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही काही सांगू शकत नाही. जर विजयश्री खेचून आणायचे असेल तर अशाच प्रकारची फटकेबाजी केली तरच विजयश्री खेचून आणू शकतात. नक्कीच जर विचार केला तर फलंदाजाला अशाच प्रकारे फलंदाजी करण्याचा मुभा असेल. आणि सुरेख क्षेत्ररक्षण सुंदर असं क्षेत्ररक्षण डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने पाहायला भेटलं. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक धावत त्या ठिकाणी जाऊन नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना दिसला. आणि बघितलं तर जिथे 4 धावसंख्या होती तिथे 2 धावसंख्या अडवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि धावसंख्या कुठेतरी उसळी घेत असताना 11 दुहेरी आकड्यामध्ये 11 या धावसंख्येवर येऊन पोचलेले. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप सज्ज. सुरेख फटका लगावला गेला. थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण त्याचे सजले होते आणि नक्कीच पूर्णपणे प्रयत्न केला गेला थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाने. आणि बघता बघता एक धावसंख्या काही रोखू शकला नाही संघाच्या धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 1-12 लॉस ऑफ 0 विकेट. जर विचार केला चव्हाण सर दोन्ही स्ट्राईकला आले. फलंदाज जर संत गतीने खेळत असेल तर हा पाठला करणं कुठेतरी थोडंसं अवघड असं लक्ष दिसतंय. कारण की 2 ओव्हर झालेले आहेत आणि अजून रनांची गती एकदम संत गतीने चाललेली आहे. 1 आणि 2 यांनी काही होणार नाही. तुम्हाला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावीच लागेल. दुसरा पर्याय नाही. आणि बघा खराब थ्रो झाला. जिथे 1 धावसंख्या होती तिथे 3 धावसंख्येवर नमावा लागला. आणि सर 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर आता कुठेतरी धावसंख्या 15 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. आणि उर्वरित 12 चेंडूचा विचार केला तर नक्कीच मोठी रणनीती आखावी लागेल तरच फलंदाजी करणारा संघ कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय सुशांतचा पहिला चेंडू. जर प्रति षटकाचा विचार केला तर 28 धावसंख्येची नक्कीच गरज असेल. 27-28 धावसंख्येची तरच कुठेतरी संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो. पण पहिल्या चेंडूला आलेली 1 धावसंख्या आणि एका धावसंख्येने काही होणार नाही. धावसंख्या 16 आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. थोडंसं अवघड असं लक्ष आहे. बघूया काय करतोय फलंदाज. पंचांचा इशारा वाईट बॉल इथे पाहायला भेटत आहे. नक्कीच चांगली पंचांची भूमिका कालच्या दिवसापासून. आणि एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ झालेली आहे. परंतु अतिरिक्त धावसंख्येने काही होणार नाही. जसं जसं षटक संपत जाईल तशी तशी रनांची रिक्वायर्ड रन रेट हा वाढत जाईल. नक्कीच उंचावलेला चेंडू अमर तेथे बॅकअप करण्याचा प्रयत्न केला गेला पण कुठेतरी अयशस्वी झाला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्यामागे धावत असताना दिसला.
लॉंग ऑफ झाला. दोन्ही एकाच चेंडू मागे धावत असताना दिसला. बॅकअप पाहायला भेटला आणि जर विचार केला तर 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण करत असताना धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 19. सुरेख चेंडू, देखना चेंडू. जर विचार केला तर 22चा इशारा नक्कीच पंचांचा इथे पाहायला भेटतं. एका धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटते. धावसंख्या आतापर्यंत 20 या आकड्यावर पोहोचली आहे. चव्हाणचं 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तिसऱ्या षटकातील विचार केला तर 3 चेंडूंचा आतापर्यंत नक्कीच खेळ झालेला असावा. सुंदर अशी गोलंदाजी, फलंदाजाला कोणताही पर्याय ठेवलेला नाही. सुरेख फटका, देखना फटका, हाऊन देखा ना ताव देखा. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 6 धावसंख्या. पण तू सर थोडासा उशीर झालेला आहे, कारण की रनांची गती प्रति ओव्हर 28 रन आणि आता चेंडू राहिलेत फक्त 6. 8 चेंडू राहिलेले आहेत. पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका. दोन बॉल 2 6. बघूया पुढे काय होतंय. शेवटचा या षटकातला चेंडू. नक्कीच चव्हाण सर, जर ही सुरुवात पहिल्या षटकापासून जर झाली असती तर कुठेतरी समीकरण चेंज झालं असतं. आता 7 चेंडू आणि ह्या चेंडूला षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक संतोष सरांतर्फे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या फळकावं लागते ती आता 34. विजयासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 37 धावसंख्येची. बघा सर, 6 चेंडू 37 धावसंख्या, म्हणजे प्रत्येक चेंडूला 6-6 धावसंख्या टोकल्या तरी कुठेतरी पराजयाच्या छायेखाली जाऊ शकतो. प्रत्येक चेंडूवर षटकार हवा आहे, परंतु मला असं वाटतंय की हे अशक्य आहे. परंतु काही सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत या षटकाचा पहिला चेंडू सांगेल की पुढे काय होईल ते. नक्कीच 6 चेंडू आणि 37 धावसंख्येची गैरज असताना पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाजी मार्फत अमर. सुरेख ओ, सुंदर असा झेल पकडलेला आहे आणि पहिली विकेट गेलेली आहे. नक्कीच पहिला मोहरा बाद झाला. पहिली विकेट सफलता प्राप्त करण्यात यशस्वी झाला तो अमर. जर विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये सुरुवात केली होती अमर यांनी गोलंदाजी मार्फत आणि शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूला मोहरा बाद करण्यात यशस्वी झाला तो अमर. अमर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी सज्ज होतो या सुनील देसाई. हॅलो. श्री गुरुस्वामी चषक 2026 राज्यस्तरीय पतसंस्था ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा वर्ष 4 कुलस्वामी कोऑपरेटिव्ह केस सोसायटी आयोजक म्हणून पुढे येत असताना कुलस्वामी पतसंस्थेचे आधारस्तंभ किल्ले शिवनेरीचे शिलेदार माननीय आमदार शरददादा सोनवणे यांचं आगमन थोड्याच वेळात ह्या क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान होत आहे. आपण सर्वजण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. यानंतर समालोचन कक्ष. नक्कीच इथे थोड्याच वेळात माननीय आमदार किल्ले शिवनेरी जुन्नर विभागातील नामचित आमदार म्हणजेच माननीय शरददादा सोनावणे यांचे थोड्याच वेळात आगमन होणार आहेत. श्री कुलस्वामी चषक 2026च्या माध्यमातून येणाऱ्या सर्व मान्यवरांचे, त्याचप्रमाणे उपस्थित राहणाऱ्या माननीय श्री शरददादा सोनावणे आमदार किल्ले शिवनेरी जुन्नर येथील एक डॅशिंग दिलदार व्यक्तिमत्व. नक्कीच आपण त्यांना मानतो. तेच ते माननीय सोनावणे साहेब येथे उपस्थित राहणार आहेत. नक्की त्यांचे कुलस्वामी चषक 2026च्या माध्यमातून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. 3 चेंडूंचा खेळ असेल. जरा
आतापर्यंतचा विचार केला तर कुठेतरी संत गतीने चाललेला हा सामना 36 धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागलेली असताना झेलची संधी होती आपल्या फॉलोअर टू मध्ये नक्कीच प्रयत्न केला गेला होता. एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि प्रयत्न कुठेतरी अयशस्वी झाला. तोपर्यंत घेतलेली 2 धावसंख्या, 2 धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 38 या आकड्यावर येऊन पोचते आणि उर्वरित जर विचार केला तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 5वा चेंडू मार्गस्थ आहे तो गोलंदाजी मार्फत अमर 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 5वा चेंडू डॉट फेकला गेला आणि अशा प्रकारे जर विचार केला तर कुठेतरी वर्चस्व गाजवत असताना दिसतोय ते फलंदाजी करणारा संघ याआधी केला होता, म्हणजेच ज्ञानदीप संघ ज्याने 70 धावसंख्या कुठल्या गेल्या होत्या. 71 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं, पण त्या आव्हानाला उत्तर देता आलं नाही वसंतराय ज्या संघाला. आणि विजयी संघ म्हणजेच ज्ञानदीप को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. रिद्धी सिद्धी संघ तुम्ही नाणेफेकी विजयी झालाय, फलंदाजी स्वीकारलेली आहे. पारिजात संघ तुम्हाला विनंती असेल